आज आपण काजू मसाला ही रेसिपी पाहणार आहोत। ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे। रेस्टॉरंट स्टाईल आपण काजू मसाला बनवणार आहोत। तर त्यासाठी मी ओले काजू घेतलेत। आता फ्रेश काजू बाजारात जास्त प्रमाणात भेटतात। तर मार्च एप्रिल महिना हा काजूचा सीजन असतो, त्यामुळे आपल्याला सहजपणे भेटू शकतील। तर हे ओले काजू मी 50 एक घेतलेले आहेत आणि ते मी गरम पाण्यामध्ये 2 तास भिजत ठेवले होते। याप्रमाणे आपण गरम पाण्यात भिजत ठेवूया, म्हणजे आपले सालं काढायला सोपं जाईल। तर 2 तासानंतर मी ही सालं काढून घेते। याप्रमाणे सहजपणे आपल्याला ही सालं काढता येतील। तर याप्रमाणे सगळी आपण बियांची सालं काढून घेणार आहोत आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत। आता ह्या काजू मसाला बनवण्यासाठी आपल्याला मसाला लागणार आहे। रेस्टॉरंट स्टाईल आपल्याला मसाला करायचा आहे, त्यामुळे मी एका पॅनमध्ये तेल ओतून घेतलेलं आहे। 1 मोठा चमचा तेल ओतून घेतलं आहे आणि 2 मोठे कांदे मी असे कांदे कापून घेतलेले आहेत। बारीक जाड असे कापून घ्या आणि त्यामध्ये मी 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि हिरवी आणि लाल मिरची मी 2-2 टाकलेली आहे आणि आल्याचा तुकडा मी 1-1.5 इंच टाकलेला आहे आणि काळी मिरी, लवंग आणि दालचिनी हे मी 4-5 तुकडे टाकलेले आहेत। याप्रमाणे आपण लालसर होईपर्यंत थोडंसं भाजून घ्यायचं आहे। जास्त करपवायचं नाही आहे, मऊसर कांदा होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आणि आता कोथिंबीरच्या दांड्या मी 15-1 टाकलेले आहेत। याप्रमाणे टाकून घ्या आणि काजूचे अख्खे काजू घेतलेले आहेत मी। ड्राय काजू आहेत ते मी 10-12 घेतलेले आहेत आणि 3 मोठे टॅमॅटो बारीक चिरून टाकलेले आहेत। तेही आपण मऊसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। याप्रमाणे आपण सर्व साहित्य व्यवस्थित मऊसर होईपर्यंत मीडियम गॅसवर भाजून घ्यायचं आहे। बघा, आपला कांदा टॅमॅटो असा मऊसर झाला आहे। आता आपण थंड करत ठेवूया आणि मिक्सरला लावून घेऊया। आता एका कढईमध्ये मी तूप घेतले 3 चमचे। याप्रमाणे तूप घ्या आणि त्यात काजू फ्राय करून घ्या। आपल्याला काजू थोडेसे क्रिस्पी करायचे आहेत, जास्त लालसर करायचे नाहीत। याप्रमाणे क्रिस्पी करून त्याला फ्राय करून घ्या। मीडियम गॅसवरच करायचं आहे। आता प्लेटमध्ये काढून मी तेही बाजूला करते। बघा, याप्रमाणे आपले काजू फ्राय झालेले आहेत। जास्त लाल करू नका, क्रिस्पी होण्याइतपत करा। आता एका पॅनमध्ये तूप घेतलं आहे मी 1 मोठा चमचा आणि 1 मोठा चमचा तेल घेतलं आहे। रिचनेस येण्यासाठी आपण तूप घालत आहोत। रेस्टॉरंट स्टाईल भाजी करायची आपल्याला, त्यासाठी आपल्याला तूप जरूर घाला। आणि त्यामध्ये 1 टेबलस्पून मी जिरं घातलं आहे आणि खडे मसालेमध्ये मी काळी मिरी, लवंग आणि दालचिनी थोडं थोडं घातलं आहे आणि तेजपत्ता घातला आहे आणि 1 मीडियम आकाराचा कांदा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे। तुम्ही हा एवढा बारीक करून घ्या आणि मऊसर होईपर्यंत त्याला आपण फ्राय करायचं आहे। याप्रमाणे तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण त्याच्यामध्ये मसाले घालून घेणार आहोत। तर मी 1.5 चमचे जिरा पावडर घातली, 1.5 चमचे धणा पावडर टाकली आहे आणि लाल तिखट टाकलं आहे, ते मी 1.5-2 चमचे घातलेले आहेत। याप्रमाणे घालून घ्या आणि हे मसाले आपण व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घेऊया। तेल सुटेपर्यंत आपल्याला मीडियम गॅसवरती मिक्स करून घ्यायचं आहे, करपवू नका। याप्रमाणे तेल सुटलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये जे कांदा टॅमॅटो आणि काजूचं वाटून घेतलं होतं ते आपण त्यामध्ये मोठे 2 चमचे घालून घेत आहोत। जर तुमची काजू मसाला जास्त प्रमाणात बनवायची असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात वाटप घाला। आणि हे वाटण घातल्यानंतर मी मीठ घातलं आहे, जेवढं लागेल ग्रेव्हीला तेवढं मीठ घातलेलं आहे मी आणि व्यवस्थित त्याला 1 मिनिट परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम स्लो करायची आहे, म्हणजे आपला मसाला करपणार नाही। आणि त्याच मिक्सरच्या भांड्यातून मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि ते पाणी घातलं आहे। जेवढी ग्रेव्ही तुम्हाला पातळ पाहिजे किंवा जाड पाहिजे तेवढं आपण पाणी घालायचं आहे। त्यामध्ये मी 1 मूठ मी कस्तुरी मेथी घातली आहे आणि 1 टीस्पून मी गरम मसाला घातला आहे आणि 1 टीस्पून साखर घातली आहे। चव येण्यासाठी आपण साखर घालायची आहे, 1 टीस्पूनच घातली आहे। आणि सर्व साहित्य आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आता काजू घालून घेणार आहोत आणि काजू घालून घेतल्यानंतर आपण 1 मिनिट परत शिजवायचं आहे। आता 1 मिनिट झालेली आहेत। याप्रमाणे आपला काजू मसाला तयार झालेला आहे। आता त्यामध्ये आपल्याला त्यामध्ये रिचनेस येण्यासाठी 1
चमचा आपल्याला बटर घालायचं आहे आणि फ्रेश क्रीम 2 चमचे त्यात घालायचे आहे, म्हणजे रेस्टॉरंटसारखी चव येईल. अशी आपली काजू मसाला रेसिपी तयार झालेली आहे. ही रेसिपी खूप छान लागते, तुम्ही नक्की करून पहा. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नमस्कार.